बघूयात प्रॅक्टिस सेट नंबर 37 मधलं पहिलं गणित. ठीक आहे, बघा काय एक्झाम्पल आहे. इफ 7 kg ऑफ ऑनियन्स कॉस्ट ₹140, हाऊ मच मस्ट वी पे फॉर 12 kg ऑफ ऑनियन. तर गणित समजावून घेणं गरजेचं आहे. 7 किलोग्रॅम कांदे आपण आणले तर आपल्याला 140 रुपये द्यावे लागतील. मग जर आपण बाजारातून 12 किलोग्रॅम कांदे आणले तर आपल्याला किती रुपये द्यावे लागतील ते माहिती आहे का आपल्याला? नाही. मग आपण लिहूयात सपोज we pay for 12 kg of onions. How many rupees? X rupees. ठीक है, you can write down this way. सपोज काय करावं लागणार आहे आपल्याला? 12 किलोग्रॅम जर अनियन आणले तर त्याच्यासाठी X रुपीज पे करावं लागणार आहे, द्यावं लागणार आहेत. मग त्याच्यासाठी आपण छोटासा एक टेबल काढूया. हे कशासाठी? तर तुम्हाला लगेच कळण्यासाठी. जेव्हा आपण एखादं गणित सोडवतो, डायरेक्ट प्रपोर्शनचं आहे किंवा इन्व्हर्स प्रपोर्शनचं आहे, हे जेव्हा कन्फर्म होईल तेव्हाच आपण ते गणित सोडवायला आपल्याला सोपं जातं. आणि म्हणून काय करूयात, काय आहे इथे 2 क्वांटिटीज आहेत. एक आहे अनियन, किती के जी आहेत ते, आणि त्याची कॉस्ट. आणि म्हणून आपण वर लिहूयात अनियन्स इन के जी. ओके. आणि दुसऱ्या कॉलममध्ये आपण लिहूया, दुसऱ्या बॉक्समध्ये आपण लिहूयात त्याची कॉस्ट. ठीक आहे. ही कशामध्ये दिली आहे? रुपीजमध्ये दिली आहे. आता सर्वात आधी आपण किती किलो कांदे आणले होते? 7 kg कांदे आणलेले होते. त्याच्यासाठी आपण किती रुपये मोजलेले होते? 140 रुपये मोजलेले होते. ठीक आहे. आता नंतर मात्र आपल्याला किती किलोग्रॅम कांदे आणायचे आहेत? 12 किलोग्रॅम आणायचे आहेत. त्याच्यासाठी किती रुपये मोजायचे माहिती आहे का? नाही. आणि म्हणून काय लिहितो आपण? X. ठीक आहे. आता जर आपल्याला 7 किलो कांद्यांना 140 रुपये मोजावे लागत असतील तर 12 किलो कांद्यांना आपल्याला किती रुपये द्यायचे आहेत? मग काय करावं लागेल? तर आपल्याला काय आधी हे लिहावं लागेल. जर 7 किलो कांदे आहेत तर 140 रुपये, 12 किलो कांदे असतील तर मग अजून जास्त रुपये द्यावे लागतील. म्हणजेच काय, कुठल्या प्रपोर्शनचं गणित आहे हे? तर सो दॅट दिस एक्झाम्पल इज रिलेटेड टू डायरेक्ट प्रपोर्शन. दिस इज डायरेक्ट प्रपोर्शन. म्हणजे आधी कन्फर्म असायला हवं की हे कुठल्या प्रपोर्शनचं उदाहरण आहे. दिस इज डायरेक्ट प्रपोर्शन. का? कारण कांद्यांची कांदे जेवढे कमी घेतले, जेवढे किलोग्रॅम कमी केले तेवढे पैसे कमी होतील, तेवढे रुपये कमी होतील. जेवढे कांद्यांचं वजन आपण वाढवत गेलो तेवढे पैसे पण आपल्याला, रुपये पण आपल्याला काय करावे लागतील? वाढवत जावे लागतील. आणि म्हणून दोन्ही क्वांटिटी काय आहेत? एक वाढली तर दुसरी वाढते आहे. आणि म्हणून आपण याला म्हणणार आहोत कुठलं प्रपोर्शन? डायरेक्ट प्रपोर्शन. आता सोडवूया त्याला. 7/140 इज इक्वल टू 12/x. काय करायचं याचा? तर त्याला आपण तिरपा गुणाकार म्हणतो, तो करायचा आहे. तिरपा गुणाकारामध्ये तुम्हाला काय येणार आहे? x 7 इंटू x इज इक्वल टू 140 इंटू 12. कशाची व्हॅल्यू काढायची आहे? एक्सची. म्हणजेच आता हे 7 एक्सला मल्टिप्लायमध्ये आहे म्हणून आपण काय करूयात? दोन्ही बाजूला 7च्या अपोजिट ऑपरेशननी डिवाईड करूयात. म्हणजेच काय होईल? 7 गेले, 7 1 7, आणि इथे पण 7 1 7. आता कुठे भाग जातो बघा? 7 1 7,
7 दुणे 14, 0 जशाला तसा. म्हणजे इथे काय झालं, x इक्वल टू 20 इंटू 12. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळेल x इक्वल टू 12 दुणे 24, 0 जशाला तसा. x म्हणजे काय होतं, तर सपोज वी पे फॉर 12 kg ऑफ अनियन x रुपीज. x रुपीज म्हणजे किती रुपीज झाले, 240 रुपीज. मग आपल्याला लिहावं लागेल इज वी पे फॉर 12 kg of onions. How many rupees? 240 rupees. You can say that or write down here. So we say that we pay for 12 kg of onions. How many rupees? 240 rupees. हे तुमचं असणार आहे टोटल आन्सर. ओके, नोट डाऊन करून घ्यायचं आहे, स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करायचं आहे. ह्याच्यानंतर आपण घेणार आहोत दुसरं गणित. दुसरं एक्झाम्पल आहे बघा. इफ 600 रुपीज बाय 15 bunches of feed, how many will 1280 रुपीज बाय. फीड म्हणजे काय, तर फीड म्हणजे जो गायींसाठी आपण कडबा आणतो त्याच्या पेंढ्या, बंचेस. ठीक आहे, कडब्याच्या पेंढ्या. तर 600 रुपयांमध्ये आपल्याला एकूण 15 पेंढ्या मिळणार आहेत. मग अशा 1280 रुपयांमध्ये किती पेंढ्या मिळतील हे आपल्याला शोधून काढायचं आहे. मग आता जर पेंढ्यांची संख्या वाढली तर पैसे पण वाढतील, हो की नाही. आणि म्हणून हे पण डायरेक्ट प्रपोर्शनचं उदाहरण आहे. लिहूयात आपण आधी. हाव मेनी विल 1280 रुपीज बाय. आपल्याला माहिती आहे का, नाही, म्हणून आपण लिहू सपोज we will buy X bunches of feed in how many rupees? 1280 रुपीज. ठीक आहे, म्हणजेच काय, तर 1280 रुपयांमध्ये आपण किती बंचेस आणणार आहेत, एक्स बंचेस आणणार आहोत. तर परत एकदा आपण काय करूयात, याला एका टेबलमध्ये नोट डाऊन करूयात म्हणजे कळेल आपल्याला. वर काय लिहावं लागेल, काय दिलं आहे आपल्याला, रुपीज दिलेले आहेत आणि म्हणून लिहूयात फॉर रुपीज. आणि खाली लिहूयात बंचेस ऑफ फीड, कडब्याच्या पेंढ्या. ठीक आहे, ₹600 in 600 rupees, how many bunches are there? 15. And in 1200 rupees, how many bunches? We don't know. We write down here, suppose X. What type of this direction? This is what type of this proportion? Direct proportion. So you have to write down here, this is direct proportion. This is direct proportion. Okay, this is direct proportion. का डायरेक्ट प्रपोर्शन आहे,
तर 600 रुपयांमध्ये 15च पेंड्या आल्या. पण जर आपण इथे 1280 रुपये दिले तर जास्त पेंड्या येतील. 600पेक्षा कमी जर पैसे दिले, कमी जर रुपये दिले तर कमी पेंड्या येतील. म्हणजेच काय, एक क्वांटिटी वाढली दुसरी पण वाढेल, एक क्वांटिटी कमी झाली तर दुसरी पण कमी होईल. म्हणून काय होईल, तर हे कशाचं उदाहरण आहे, डायरेक्ट प्रपोर्शनचं. चला तर मग सॉल्व करूयात, काढूयात एक्सची व्हॅल्यू. देअरफॉर 600 रुपीज, हाऊ मेनी बंचेस, 15. 1280 रुपीज, हाऊ मेनी बंचेस, सपोज एक्स. परत आपल्याला काय करायचं आहे, तिरपा गुणाकार करायचा आहे. तिरपा गुणाकार करताना आपण काय करतो, 600 इंटू एक्स and 15 into 1280. कशाची व्हॅल्यू काढायची आहे, एक्सची. आणि म्हणून आपण काय करूयात, 600 इंटू एक्स, 15 इंटू 1280. दोन्ही साईडला कशाने डिवाईड करूयात, 600ने डिवाईड करूयात. ओके, 600 × 600, क्लिअर. आता इथे बघा, हा 0 गेला. आता इथे सोप्या पद्धतीने आपल्याला करता येईल. भाग तोडता येतो का बघा, 15च्या पाड्यात 60 येतात का, 15 × 15, 15 × 2 = 30, 15 × 3 = 45, 15 × 4 = 60. ठीक आहे, 15 × 4 = 60 आलं. परत या 4नी 128ला भाग जातो का बघा, 4 × 3 = 12, 4 × 2 = 8. ठीक आहे, 4 × 1 = 4, 4 × 2 = 8, 4 × 3 = 12, 4 × 2 = 8. इट मीन्स x = 1 × 32. म्हणजेच काय झालं, x = 32. म्हणजेच 1280 रुपयांमध्ये आपण किती पेंढ्या आणू शकतो, 32 पेंढ्या आणू शकतो. आणि म्हणून आपण काय करूया, ॲन्सर लिहिताना आपल्याला लिहावं लागेल, we will buy 32 bunches of feed. ओके, ठीक आहे. इथे आपल्याला काय करावं लागेल, तर एकूण 32 एवढ्या पेंढ्या आपण कशामध्ये आणणार आहोत, किती रुपीजमध्ये आणणार आहोत, फीड इन 1280 रुपीज. नाव हिअर आवर आन्सर विल बी कंप्लीट. ओके, नाव परत हे गणित तुम्हाला काय करायचं आहे, स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे. या गणिताचं स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे आणि तुमच्या नोटबुकमध्ये बरोबर लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, ही 2 गणितं मी जी तुम्हाला समजावून दिलेली आहेत, ही 2 गणितं परत 3 वेळा तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायची आहेत आणि त्याचा सराव करायचा आहे.